हाय हॅलो नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत सोयाबीनची भाजीच म्हणजे सोया चंक्सची भाजी. त्यासाठी इथे एका पातेलीमध्ये आपण काही पाणी बॉईल करून घेतलेलं आहे. त्यात थोडंसं मीठ आणि सोया चंक्स टाकून आपण ते सोया चंक्स बॉईल करून घेणार आहोत. सोया चंक्स आपण 5 ते 7 मिनिटं बॉईल करून घेऊयात. आता इथे एका कढईमध्ये तेल तापलेलं आहे, तर त्यामध्ये आपण हिरवा मसाला घालूयात, ज्यात की अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि खोबरे घातलेले आहे. तो आपण व्यवस्थित परतून घेऊयात. त्यामध्ये आता आपण कांदा ॲड करणार आहोत आणि कांदाही आता आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत. कांदा थोडा लालसर झालेला आहे, तर त्यामध्ये आता आपण टोमॅटो ॲड करून घेणार आहोत. टोमॅटो हे 2 मिनिटं मस्त परतल्याच्या नंतर त्यामध्ये आपण मसाले घालणार आहोत. काळं तिखट, थोडंसं लाल तिखट, हळद, गरम मसाला, धने जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ आपण त्यात घालणार आहोत. आता हे सगळे मसाले आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. हे सगळे मसाले आता व्यवस्थित मिक्स झालेले आहेत. त्यामध्ये आपण गरम पाणी ॲड करूयात. ह्याला एक बॉईल आल्यानंतर आपण जे आपले सोयाबीन्स आहेत, सोया चंक्स आहेत, ते व्यवस्थित घट्ट पिळून घेणार आहोत आणि ते आपण आता आपल्या भाजीमध्ये ॲड करणार आहोत. आणि आता ॲड केल्यानंतर हे सोया चंक्स आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. त्यामध्ये वरून गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकूयात आणि आणखी एकदा मिक्स करून घेऊयात आणि तयार आहे मग आपली मस्त अशी झटपट बनणारी सोया चंक्सची भाजी. तर तुम्हाला ही सोया चंक्सची साधी सोपी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.